नमस्कार शेतकरी मित्रांनो, नितीन ॲग्रो जर्नी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर नारळांच्या झाडांना पाण्याबरोबरच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खास करून पाण्याबरोबरच खतांचं नियोजन चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याचा परिणाम असा होतो, खतांचं नियोजन जर नसेल तर साधारण झाडांची वाढ थांबते, नारळाचं झाड पिवळं पडतं, नारळ गळती चालू होते आणि त्याचा एक झाडांचा ताण वाढला जातो, उष्णता वाढली जाते. यासाठी आपल्याला खतांचं नियोजन चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या खतांच्या नियोजनाविषयी आपण ह्या माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांना पाणी कमी पडल्यामुळे झाडांना खतांचं महत्त्वाचं म्हणजे खत नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना अन्न पुरवठा जो असतो झाडांना तो अतिशय कमी प्रमाणामध्ये होतो. त्यामध्ये आपल्याला ठराविक ही लक्षणं आढळून येतात की झाडांची पाने पिवळी पडतात, पुन्हा झाडांना जो मोहर आलेला असतो त्याच्याबरोबर बारीक नारळ गळती चालू होते, तसेच झाडांची वाढ थांबते. तर विशेषतः कोरडवाहू जमीन क्षेत्र जिथं जिथं आहे तिथं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ह्या अडचणी आपल्याला साधारण आढळून येतात. त्यासाठी आपल्याला एक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एनर्जी बूस्टर देणं गरजेचं आहे. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांना 3 प्रकारच्या खतांवरती आपण भर देणं गरजेचं आहे. त्यापैकी एक म्हणजे शेणखत. शेणखत एका झाडासाठी कमीत कमी 20 ते 25 किलो चांगलं कुजलेलं शेणखत देणं झाडांना गरजेचं आहे. तसेच याचा फायदा एक झाडांना काय होऊ शकतो, मुळांना चांगल्या पद्धतीने बळकटी मिळते. त्याचबरोबर झाडांची जी जमीन आहे ती चांगली भुसभुशीत राहते आणि झाडांच्या सभोवतालचा ओलावा जो आहे पाण्याचा तो टिकून राहण्यास मदत होते. त्याचबरोबर दुसरं खत म्हणजे नीमकेक. नीमकेक हा अतिशय उपयुक्त ठरतो झाडाला. त्यामध्ये 2 ते 3 किलो एका झाडाला नीमकेक जर आपण घातला तर खूप फायदेशीर ठरतं. त्याचे फायदे म्हणजे की मुळांना बळकटी मिळते, मुळे त्यानंतर झाडाला फारशी कीड लागत नाही आणि तसेच झाडांची वाढ चांगल्या पद्धतीनं होण्यास मदत होते. तर खतांमध्ये सर्वात महत्त्वाचा तिसरा भाग म्हणजे NPK. NPK हे एक मिश्र पद्धतीने बनवलेलं खत आहे. त्यामध्ये आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅश साधारण 1 किलो, त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट 1 किलो आणि युरिया जो आहे तो एक 500 ग्रॅम याचं मिश्र पद्धतीनं मिश्रण करून झाडाच्या सभोवताली एक 3 ते 4 फुटांवरती आपल्याला ते टाकणं गरजेचं आहे. याचा सगळ्यात मोठा आपल्याला उत्पादनावरती याचा परिणाम होतो. उत्पादन वाढवण्यासाठी हे NPK मिश्र पद्धतीचं खत हे खूप आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. त्याचबरोबर खतांबरोबरच आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. पाणी न दिल्यामुळे खतांचा फारसा परिणाम झाडांवरती दिसून येणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण थोडं पाणी खत दिल्यानंतरच लगेच थोडं हलकं पाणी देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ठिबक असेल तर ठिबकद्वारे पाणी अतिशय चांगल्या प्रकारे पर्याय होऊ शकतो. त्यानंतर मल्चिंगच्या पद्धतीने देखील आपण पाणी देणं गरजेचं आहे. त्यामुळे एक जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि त्या खतांपासून जे पोषक द्रव्य आपण झाडांना देणार आहे ते त्यातून चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. तर काही एक्स्ट्रा टिप्स मी तुम्हाला देतो, त्याचा फायदा नारळाच्या झाडांना जबरदस्त पद्धतीने होऊ शकतो. त्यामध्ये सर्वप्रथम आपण सेंद्रिय खत आणि जीवामृत हे महिन्यातून एकदा देणं गरजेचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो उन्हाचं दुपारच्या वेळेत पाणी देणं टाळावं. तसेच झाडांच्या सभोवती गवत, पालापाचोळा हे टाकणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी ही झाडांवरती केल्यामुळे झाडे हिरवीगार राहू शकतात. तर अशा पद्धतीनं झाडांना आपण खतांचं नियोजन, पाण्याचं नियोजन आपल्या मार्गदर्शनातून हे जशा पद्धतीनं तुम्हाला जे नियोजन सांगितलेलं आहे ते जर
आपण सर्वांनी व्यवस्थितरित्या पार पाडलं तर त्याचा फायदा म्हणजे झाडं चांगल्या पद्धतीने हिरवीगार राहू शकतात. तसेच छोटी छोटी नारळ पकडतात. ज्यावेळी मोहोर येतो, ज्यावेळी नारळ पकडला जातो, ती नारळ गळती थांबते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्याचा भरघोस असा फायदा उत्पादनावरती होतो. उत्पादन वाढून त्यातून चांगल्या पद्धतीनं आपण वर्षानुवर्ष नफा मिळवून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे शेतीविषयक नवीन नवीन माहिती, नवीन नवीन प्रयोग, नारळाच्या विषयी आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन हे आपल्या चॅनलच्याद्वारे मिळून जाईल. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या भागामध्ये नारळ शेती केली जाते का ही कमेंटद्वारे मला नक्की कळवा. धन्यवाद.